नागपुर शहर में मादक पदार्थों की बढ़ती तस्करी पर लगाम लगाने के लिए अपराध शाखा के मादक पदार्थ विरोधी पथक ने विशेष अभियान शुरू किया है। बीते 20 दिनों में 1,43,12,000 रुपए की ड्रग्स जब्त की गई। इस दौरान 1 किलो 258 ग्राम मेफेड्रोन भी पकड़ा गया और 167 लोगों को गिरफ्तार किया गया। नागपुर की भौगोलिक स्थिति और आसान परिवहन व्यवस्था का फायदा उठाकर शहर को ड्रग्स तस्करी का ट्रांसिट पॉइंट बनाया गया है। राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश और ओडिशा जैसे राज्यों से नशीले पदार्थ लाकर नागपुर के जरिए अन्य राज्यों में पहुंचाए जा रहे हैं। मेफेड्रोन जैसी सिंथेटिक ड्रग्स का इस्तेमाल अब पान मसाले और इंजेक्शन के जरिए हो रहा है, जिससे युवाओं में नशे की लत तेजी से बढ़ रही है। पिछले 4 महीनों में सिर्फ 58 लाख का ड्रग्स जब्त हुआ था, जबकि मई के पहले 20 दिन में उससे अधिक मात्रा पकड़ी गई। पुलिस ने 1933 हेल्पलाइन नंबर जारी कर नागरिकों से अपील की है कि ड्रग्स से जुड़ी किसी भी जानकारी को साझा कर इस मुहिम में सहयोग करें। सन 2025 मध्ये या वर्षीमध्ये गांजाच्या एकूण 26 केसेस दाखल झालेल्या आहेत। त्यामध्ये 32 किलोपेक्षा जास्त गांजा जप्त करण्यात आले असून त्यामध्ये एकूण 26 आरोपी अटक आहे। त्याचप्रमाणे एमडी मेफेड्रोन पावडर याच्या एकूण 34 गुन्हे दाखल आहे। त्यामध्ये 2 किलो पर्यंत जवळजवळ 1.5 किलोपेक्षा जास्त मेफेड्रोन पावडर जप्त आहे। त्यामध्ये एकूण 62 आरोपी अटक आहे। त्याचप्रमाणे अफीमच्या 2 केसेस दाखल आहे। त्यामध्ये 2 किलोपेक्षा जास्त अफीम जप्त आहे आणि सेवन करणारे जे कंझ्युम असते अशा एकूण 111 इसमाविरुद्ध कारवाई झालेली आहे। त्यामध्ये एकूण अशा एकूण 292 आरोपी विरुद्ध कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत एकंदर 2 कोटीपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे। यामध्ये नवीन युवा वर्ग आहे किंवा जे नवीन गुन्हेगार आहेत त्यामध्ये सातत्याने येत असतात। त्यामध्ये नवीन गुन्हेगार मध्ये सुद्धा यामध्ये आढळून येतात। जे गुन्हेगार यापूर्वी आहे ते जेलमध्ये अटक आहेत किंवा ते जेलमधून सुटून आल्यानंतर यामध्ये सहभागी होतात। या गुन्ह्यांमध्ये अटक झालेल्या मोठ्या प्रमाणामध्ये युवा वर्ग दिसून येत आहे, तरुण वर्ग आहे जो करिअर पासून भटकलेला आहे, गुन्हेगारी लोकांशी संबंधित आलेला आहे। अशा वयोगटातले युवा वर्ग यामध्ये प्रामुख्याने त्यांचा वापर होत असल्याला दिसून येत आहे। यामध्ये जो गांजा जो आहे नार्कोटिक ड्रग्स हा ओडिशा, विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश या भागामधून नागपूर आणि इतर नागपूर मार्गे इतर ठिकाणी सप्लाय केला जातो। त्याचप्रमाणे एमडी पावडर जी आहे मेफेड्रोन पावडर हे राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात या भागातून नागपूरमध्ये आणला जाते। त्याचप्रमाणे मुंबई मार्गे सुद्धा त्याचा पुरवठा नागपूरमध्ये होता असे दिसून आलेले आहे। याच्यामध्ये बरेच गुन्ह्यामध्ये आम्ही मुंबईपर्यंत तसेच राजस्थानपर्यंत पोहोचलेलो आहे। राजस्थानचे एकूण 3 आरोपी चालू वर्षामध्ये आम्ही शोध घेऊन जे पुरवठा करणारे होते ते ताब्यात घेतलेले आहे। एक त्यांचा पण वरचा जो सोहेल म्हणून आहे तो तिकडे सध्या मर्डरच्या गुन्ह्यामध्ये अटक झालेला आहे, त्याचा सुद्धा ताबा घेतल्याची तजवीज ठेवलेली आहे। नागपूर हे मध्यवर्ती स्थानक, रेल्वे स्थानक या ठिकाणी असल्यामुळे तसेच हायवेवर प्रमुख महामार्गावरती नागपूर शहर बसल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये छत्तीसगड किंवा पूर्वोत्तर राज्य आहे त्याकडून जो गांजाचा माल सप्लाय होतो तो नागपूर किंवा त्याच्या लगतच्या परिसरातून त्याची तस्करी केली जाते। आणि एमडी ड्रग्स आहे हे सेवनार्थी करणारे पहिला मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये याचा वापर होत होता। आता हिंगणघाट, वर्धा, यवतमाळ अशा शहरात, चंद्रपूर अशा शहरांमध्ये सुद्धा पकडला गेलेला आहे एमडी पावडर। त्यामुळे नागपूर मार्गे त्याचा वापर होत असू शकतो। हा मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असल्यामुळे आणि बाहेर परराज्यातले इथे अनेक लोक राहत असल्यामुळे गांजा किंवा एमडी पावडरचं इथे सेवन करणारे तसेच त्याचा सप्लाय करणारे मिळून येत आहेत। सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम सुरू आहे। त्याप्रमाणे नागपूर पोलीस आयुक्तालयात सुद्धा माननीय पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आणि मार्गदर्शनानुसार अंमली पदार्थ विरुद्ध विशेष मोहीम कार्यान्वित आहे। त्यामध्ये एनडीपीएस सेल तसेच गुन्हे शाखा आणि सर्व पोलीस स्टेशन मार्फतीने अंमली पदार्थ व्यवहारात गुंतलेले जे व्यक्ती आहे, गुन्हेगार आहे, त्यांच्या विरुद्ध कारवाई सुरू आहे। त्या अंतर्गत आतापर्यंत गांजा, एमडी आणि अफीम असे अशा एकूण 1,43,12,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे यामध्ये आतापर्यंत एकूण 167 आरोपी विरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे। एमडी मेफेड्रोन ड्रग्ज जे आहे याचा जे नागपूरमध्ये येत आहे ते राजस्थान, मध्य प्रदेश आणि मुंबई या भागामधून सप्लाय केल्या जाते। आणि नागपूरमधील जे गुन्हेगार प्रवृत्तीचे गुन्हेगार आहेत
असे व्यक्ती हे चेनमध्ये भाग घेत आहे, सहभाग घेत आहे, प्राप्त करत आहे आणि येथे जे सेवन करणार आहे त्यांच्यापर्यंत पोहोचून देत आहे. अशा व्यक्तींची मोठ्या प्रमाणात यादी प्राप्त झालेली आहे. त्यांच्याविरुद्ध आम्ही अधिक कारवाई करीत आहोत. अखिलेश के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।